IB7 न्यूज आवाज नव्या युगाची। मौजे काजळंबा येथील सरपंच आक्रमक। दारू विक्री बंद करा अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल। 11 डिसेंबरला दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यामध्ये मौजे काजळंबा येथील सरपंच व महिला सर्व गावकरी मंडळींनी विद्यमान जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन। निवेदनात नमूद आहे की मौजे काजळंबा येथील उल्हास शालिग्राम पवार, प्रेम शालिग्राम पवार हे लोक अवैधरित्या गावठी दारू काढून व बाहेर गावावरून बेकायदेशीररित्या दारू आणून गावामध्ये दारू विक्री करतात। त्यामुळे गावातील वातावरण अतिशय अशांततामय झालेले आहे। घराघरात मध्ये भांडणे व गुन्हेगारी वाढत आहे। तसेच तरुण मुले सुद्धा दारूच्या आहारी जाऊन त्यांचे भविष्य आरोग्य नष्ट होत आहे। जे की वरील लोक दारू विक्री करतात तेथे जवळ 3 अंगणवाडीच्या शाळा व 2 इयत्ता 12वी पर्यंतच्या शाळा आहेत। अंगणवाडीतील लहान मुला-मुलींना तसेच शाळेमध्ये जाणाऱ्या मुला-मुलींना दारूच्या व्यसनाधीन झालेल्या लोकांपासून देखील दररोज त्रास सहन करावे लागत आहे। तसेच दारू विक्री करणाऱ्या लोकांच्या दारासमोरूनच त्यांना दररोज शाळेमध्ये जाणे येणे करावे लागते। त्या ठिकाणी येणारे लोक लहान मुलींना पाहून अश्लील प्रकारे चाळे करीत असतात। तसेच वेगवेगळ्या कॉमेंट्स देत असतात। त्यामुळे मुलीला शाळेमध्ये जाणे देखील कठीण झाले आहे व त्यांना लज्जा निर्माण होत आहे। तसेच गावात कौटुंबिक कलह वाढत आहेत। तसेच तेथूनच जवळ गजानन महाराजांची मंदिर, हनुमान मंदिर, मैनागिरी महाराजांची मंदिर, दुर्गा माता मंदिर, महादेवाचे मंदिर आहेत। अनेक श्रद्धाळू लोक भक्तिभावाने मंदिरामध्ये दररोज दर्शनासाठी येतात। दर गुरुवारी महाप्रसादाकरिता सुद्धा भक्त येतात। परंतु दारू विक्री करणाऱ्या व दारू पिणाऱ्या लोकांमुळे श्रद्धावंतांना सुद्धा त्रास होऊन त्याची मनशांती भंग पावते आहे। त्यामुळे गावातील जागरूक व कर्तव्यदक्ष महिलांनी ग्रामपंचायत काजळंबा यांच्याकडे लेखी निवेदन देऊन गावांमध्ये होत असलेली अवैध दारू विक्री बंद होण्याबाबत ठोस कारवाई करण्यात यावी असे नमूद करून विनंती करण्यात आलेली आहे। त्यामुळे आम्ही दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी ग्रामसभा बोलावून ठराव क्रमांक 6 नुसार गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याबाबत ठराव घेऊन तशा प्रकारचा पाठपुरावा व कारवाई करण्याबाबत पारित करण्यात आला आहे। वर नमूद दारू विक्रेत्यांना वारंवार समज देऊन देखील ते अवैध दारू विक्री बंद करीत नाहीत। त्यामुळे आपल्या कार्यालयीन स्तरावरून संबंधी पोलीस स्टेशन अनसिंग व इतर शासकीय यंत्रणेद्वारे कडक कारवाई करण्यात येऊन आमच्या गावातील अवैध कायम दारू बंद करण्यात यावी। असे न झाल्यास काजळंबा येथील समस्त गावकरी महिला तसेच प्रतिष्ठित लोकांना आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल असेही निवेदनात सरपंच आणि गावातील महिला यांनी निवेदनात नमूद केले आहे। जे दारू विक्रेते पोलीस स्टेशनला हप्ता देतात त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही आणि जे लोक हप्ता देत नाही त्यांच्यावर कारवाई केली जाते अशी जनतेमध्ये चर्चा असून पोलीस यंत्रणेने कडक कारवाई करावी अशी जनतेमध्ये चर्चा आहे। महादेव धवसे, जिल्हा प्रतिनिधी, IB7 न्यूज वाशिम।